आता वाजले 4. आता मला चाय प्यावं राहिलं. कांचनला विचारतो, कांचन चाय बनव नाही का? हो, आता ती काय म्हणते आपल्याला. कांचन चाय की बनव ना जरा, 4 वाजले ना. आ कावा बनवते मग? झाडून काढू दे का? बर भैया तू काय करू राहिला? सायकल खेळते का? तुला चाय नाही प्यायचं का? हा हा तर मम्मी सांग ना मग चाय बनव म्हणा. तर मग चुलीवर हो का? चुलीवर बनवणे आज. तर आज मला चुलीवरचा चाय प्यायला भेटणार आहे. कांचन आज गॅस जायला आमच्या 2-3 दिवसापासून. तर आज मस्त ती चुलीवर चाय करणार आहे. आणि ते चुलीवरचा चाय मला सगळ्यात जास्त आवडतो तो चुलीवरचा चाय. कारण की त्याच्यामध्ये मस्त बनतो तो एकदम आनंद. गॅसपेक्षा पण मला चुलीवरचा चाय कधी पण आवडतो. पाहू आता किती वेळ लागतो तिला. पहिले तर ती झाडून काढून राहिली आहे बा. पुरं झाडझुड इथलं पूर्ण साफसफाई करून घेतलं तिनं. आणि भैया तिच्याजवळ खेळत आहे कांचनजवळ मस्त सायकल. टर्न गिन सगळं मारू आला तो आहे की नाही. भैया तुला ही सायकल कोण शिकवली? तुला कोण शिकवली ही सायकल? दीदीने शिकवली का? हो का? दीदीने कशी शिकवली तुला सायकल ही? म्हणजे टर्न गिन मारणं सगळं दीदीने शिकवलं तुला आहे की नाही. वा 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 वा. बर झालं नाही का अजून झाडझूड? बर बर चला मग आणून घे ना घरातून काय काय लागतं तर चाय बनवायला. आ आ भैया चाय बनवायला काय काय लागतं ते घरातून घेऊन ये. चालतो का तू? चला मग. हा काय म्हणलं? नाही आम्ही नाही घेऊन येत, तू घेऊन ये. आम्ही तुला मदत करतो बस. तर मित्रांनो तुम्ही सांगा चाय बनवायला काय काय लागतं. माझ्या साखर, पत्ती, दूध, पतेलं, पाणी आणि त्याच्यानंतर लागते चाळणी, सांडस. एवढ्या वस्तू आपल्याला लागतात. आणि सगळ्यात मेन म्हणलं तर चुलीमध्ये जाळ. चुलीमध्ये जाळ पहिले लागतो, त्याच्यानंतर बाकीच्या वस्तू लागतात. हा भैया बोल. हा मग आता 4 वाजले ना बाळा. ऊन तपणं बंद कमी झालं आता. आता कमी कमी होत जाईल ना. हा दुपारून ऊन जास्त राहतं, आता ऊन कमी. कांचन आणल्या खोडक्या आता मस्त. हा बाय खोडक्या आणल्या. खोडक्या मस्त असं ती लगेच हे करून घेऊ राहिली पायानं. एक 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 टाकून देते ती अशा खोडक्या. बरं आता तो कमीत कमी खोडक्या तरी जमा केल्या. हो का? म्हणून तिने लगेच खोडक्या जमा करून आणल्या. आता खोडक्या टाकू राहील ती. हा बाळा हो का? पाहू बरं किती काड्या आहे. तर कांचनना भरपूर काड्या अशा खोडक्या जमा करून ठेवल्या होत्या. ह्या पहा आता इथं आम्ही पुऱ्या खोडक्या आता ह्या पहा. हे मग हिशोबाने 4-5 भारे होते. हे पहा हे पूर्ण इथून इथलं पूर्ण या खोडक्या आहे कांचननं जमा करून ठेवले. की तिनं कशासाठी जमा केल्या त्या, एखाद्या वेळेस जर गॅस गेला काही झालं तर मग ह्या कामी येईन आपल्याला. हा लय थकले होते का तुम्ही खोडक्या जमा करू करू? आलोक पण गेला होता कांचन सोबत. आणि कांचन, आलोक आणि त्रिशा या 3 जणांना मिळून मस्त त्या एवढ्या 3-4 भारे मस्त त्यांना खोडक्या आणल्या. आणि त्याच्यामुळं तरी असं झालं की आमचा गॅस गेला तरी पण टेन्शन नाही आता खोडक्या असल्यामुळं. आता ती करत आहे चायची तयारी. हो का? बर 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 बर. तर आलोकचं म्हणणं आहे 5-6 जण होतो म्हणून आम्ही, म्हणून पप्पा तेवढ्या जमा झाल्या त्या खोडक्या. आता ती जाळ पेटवते. त्यासाठी काय करू राहिली आता? घेऊन येते का? चल काय काय आणते पाहू आता. ती बघून पण आण. आणि त्याच्यानंतर कांचन काय कर माहिती का मस्त. हा बाय हे पण पन्न्या गिन्या जमा कर. पन्न्या गिन्या लागतील ना. हां हां तेच म्हणलं पन्न्या जमा कर पहिले. चाय आताच करू राहिली बाबा मम्मा. 4:15 झाले. 4:15 झाले की त्रिशाला, आलोकला, आम्हाला चायची तलप लागते. आणि आम्हाला 4 वाजले की तलप येऊन जाते. आम्हाला तलप आली की असं समजून जातं की 4 वाजले. असं करतो आम्ही. आता ती कांचननं घेतलं बघू ना पत्तीचं. हे बा माझं दिलं चाय पत्ती. दीदीजवळ एक दिलं, माझ्याजवळ एक. अजून काय लागू राहिलं?
चाळणी, कप घेऊन राहिली. तू हे घेऊन टाक दिशा. याच्यातून आपलं हे घे ना बाळा, काय म्हणतात त्याला, हे काय म्हणतात त्याला, सांडस घे. हां आता काय घेते अजून, दूध. चला हे दूध मी घेतो. हां आलोक दूध घेतो. आलोक तू दूध घे बाळा. हां मी हे बा पत्ती हे. चला आता हे घ्यायचं का, पाणी घे. चला आता आम्ही हे बा सर्वजण, त्रिशानं चाळणी गिळणी घेतली, आलोकनं दूध घेतलं आणि माझ्याजवळ पत्तीचा डब्बा आहे आणि पाणी घेऊन कांचन आली आता. चला इथं ठेव, द्या ठेवून इथं. हा बाय इथं ठेवून द्या. दूध, पत्ती, सांडस, पाणी आणि ते प्लास्टिकची पन्नी कांचन आणली. जाळ लावायला लावा आता मस्त जाळ. आता बसलो मस्त आम्ही इथं. आलोक माझ्या मांडीवर बसतो. आलोक बैस मांडीवर. आलोक माझ्या मांडीवर बसतो मस्त. काय लावणार तू, भगुन्यावर माती लावणार आहे का. बरं आता त्रिशा लावते भगुन्यावर माती. कशी लावते पाहू माती त्रिशा, पाहू. हा बा पाणी टाकून दिलं ते ना. हां आणि हा बाई माती भगुन्याला, की जेणेकरून काय होऊन जाईल माहिती आहे का, भगुन जे आहे ना काळं नाही होणार. भगुन्याला दोघं जण मिळून माती लावून राहिले. कांचनाचा चूल पेटवून घेते. कागद पाहिजे, कागद पाहिजेत का, आणून घे ना घरातून एक कागद. मग आलोक जातो का कागद आणायला. मस्त भगुन्याला माती लावून. पप्पा सांगा ना त्याला. ए दीदी जोल दे रे. आलो दीदी जोल दे. लावतो ते रोज लावतो, 2-3 दिवसापासून लावतो. आता बघ पन्नी टाकून मस्त पेटवली. आता चूल पेटवली की लगेच जाळ झाला रेडी. आणि तिकडे ते दोघं जण मस्त भगुन्याला लावून राहिले माती. एक मग्यात पाणी आणजा. हे आलोकनं लावलं. आलोकनं दाखव कांचन कसं लावलं पाहू दे मला. हे पा आलोकनं पुऱ्या भगुन्याला माती लावली एकदम व्यवस्थित. हे पा अशी. आता जेणेकरून काय होऊन जाईल माहिती का, हा भगुना जसं काळं नाही होणार आहे की नाही कांचन. तिथे नाही राहणार. मग कुठं लावायचं, ते अंदर जातो ते बघ. हो का, डायरेक्ट अंदर जातं का. पाहू कसं अंदर जातं. हे बा डायरेक्ट अंदर, याच्या अंदर. आता पाणी टाकू राहिली कांचन त्याच्यात. भगुना डायरेक्ट ओके होऊन जाईल की त्याच्यात फिट होऊन जातं. मला काय वाटलं की वरती राहतं काय भगुना. आता आलोकन त्रिशा धुर आले हात. त्यांना जे भांड्याला जे कार्य मागायला त्याच्यामुळे ते लावून राहिले. हात गीत धुतले का रे, पाहू कसे धुतले. माती निघली का पूर्ण, हो पूर्ण माती निघून गेली. आता त्याच्यात टाकू राहिले कांचन पत्ती. हां बसा ना त्रिशा, बसा ना खाली. तिथे बसा पायरीवर. पायरीवर बसायचा. दुपट लागणार ते. हां माझा पाठ होता ते दिसत नाही लागलं बसा. हाव का, लाकडाचा. लाकडाचा दिसून नाही राहिला का. जाऊ दे आता आम्ही मस्त बसलो इथं खाली. भैया खेळते तिथं. त्रिशा इथं बसली मम्मीजवळ. मला काय वाटलं होतं? कसं बुधवारी हा मग बुधवार वाटला होता. मला माहिती होतं मग उपास झाली. उपास असल्यावर 2-3 वेळा चहा घेते. आज घेतला याच्यामध्ये मस्त आता नुसतं धुपट होतं या खोडक्यामध्ये. हा आलोक नुसतं धुपट होतं का नाही खोडक्या लावलं की. खोडक्यानं किती धुपट निघलं. कावकांची किती धुपट आहे इथं. गॅस मध्ये चुलीमध्ये काही फरक समजणार. हो ते आहे बरं. त्यांचं तर म्हणणं आहे गॅस आणि चुलीमध्ये काही ना काही फरक आहे. कारण चूल म्हणले की धुपट जास्तच होतं, गॅसमध्ये धुपट होत नाही. पण याच्यामध्ये एक चांगलं असं आहे की काही पण लवकर होतं चुलीवर. चूल एकदा पेटली की मग नाही टेन्शन. एकदम म्हणजे सणसण स्वयंपाक पण होतो, काही पण होतं चुलीवर. आज काय करू, लगे 5-1 मिनिटात लगे चाय पण उकळला लगे.
चाय पण उकळून गेला लगे. शेगडीवर तर अर्धा घंटा पहिले ठेवलं पडलं. हो लाईनच्या शेगडीवर ना. हा. आणि चुलीवर पाहिलं की किती पटकन लगे चाय पण उकळला लगे मस्त. दूध पाहिजे चाय नाही केलं म्हणजे आज चाय नाही केलं मी एकदाच चाय केलं. हा तर दूध हे उकळला लगे चाय लगे दूध टाकलं. त्याला घटवट दुधाचा चाय करू आलो मग तर आता. हा कांचन पूर्ण दूध टाकून दिलं होतं. मम्मा जास्त दूध झालं तर मी नाही पित ना. दूध म्हणजे हा बाळा काय झालं जास्त दूध झालं तर मी नाही पित. मग तू कमी दुधाचा पाहिजेत का? मला नाही आवडत दूध. नाही का? मला दूधचं म्हणजे असं जवळ बी ठेवलं माझं दूध हा आणि मी खाऊ बी हा. तर त्या वासनं मला बघाय. अरे बापरे चाय कोण नाही केलं? काळा चाय प्यायचा मग. हा नाही काळा चहा पिते स्पेशल. आता आपण काळा उकडला का हिला एक कप काढून घेतो. हो काळा हो. काढा हा? बरोबर काळाच द्यायचो आता याच्यानंतर. त्रिशाला शेगडीमध्ये आहे चूल जाळ आहे अजून मस्त. ए आण बरं दीदी काही तुराट्या आण 4-5 आणू का? नाही नाही का होऊन जाते एवढ्याच्यात? होऊन जातं. ह्या सुरता याच उरतात का? 5-7 तुराट्या म्हणते लगेच चाय ओके होऊन जातो आमचा. बाबाला चहा प्यायला बोलव. आलोक बाबाला चाय प्यायला बोलू एकदा जाय लवकर बोलून या चाय प्यायला. बाबा जवळ राहील ते आवाज द्यायला की बाबा चाय. तर त्रिशा सायकल घेतली बनती. इकडे बघ पप्पा हा. आपण असं सिंपल रोड राहतो ना हा. त्याच्यावर कशी जाती आपली त्याच्यावर पाय एकदा पाय टाकला ना तर अशीच जाती. हा एक माणूस पण तर पायी बा. मस्त खेळ. हा येते बाबा. बाबा येता का? बर बर दीदीला खेळू देतच नाही की नाही? तुला खेळू देत जेव्हा नाही. मी हात लावला तेव्हा त्याला पाहिजे ते जेवत असं का काही बी असो. हा असं पाहिजेत ते. पाहिजे ते कधीच त्रिशाला काही सायकल गिकल काहीच खेळू देत नाही. पण स्पेशल तिघा जणाला 3 सायकली असून पण असं येते एक पाहिजे ते एकच सायकल सगळ्यांना. आणि स्पेशली नाही हा. का मी सांगितली होती तुम्हाला ही सायकल हा. आणि सगळे घेऊन घेते मला हात नाही लावते. हा 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 त्रिशाला आणली होती सायकल आणि आलोकच घेऊन घेऊन राहिला सगळी सायकल. कांचन उकळला का चाय? लागली. हा उकळता. उकळला का? उकळू राहिला वाटतं. तेल पाय. पायाला माती लागली तिच्या. मी थोडीशी लागली. हा, जाऊ दे. ते वल्ल होतं ना. आता फटके कर. आता उकळला चाय मस्त जबरदस्त खळखळ 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 उकळला. किती वेळ लागला असं कांचन तरी? 5 मिनिटं. 5 मिनिटात का? आणि जर जर आपली इलेक्ट्रिकची असती शेगडी तर अर्धा. लाईनवरची अर्धा घंटा ते काळा उकडायला अर्धा घंटा गोरा उकडायला. म्हणजे पूर्ण अर्धा पाऊण घंटा लागला असता. पण इथं गोरा 10 मिनिटातच उकडायला पूर्ण डोकं लगेच उकळून गेलं. उकळून म्हणजे हा सर्वात बेस्ट आहे चुलीवरचं. आलक्या? आलो? चल गं. चला घ्या कप भरा मस्त. चाललं. चुलीवरचा चहा मस्त कडक. आणखी वय करते. हे समोर घेऊ थोडेसे पा तेवढ्या तुराड्या लावल्या होत्या ना पा. अजून अर्ध्या बाकीच आहे तेवढ्या. म्हणजे अजून एकदा चाय होतो याच्यावर आहे की नाही हो? अजून एकदा होतो ना चाय. आलो, बस कप तरी मस्त गं. भरेल. आलो. आलकू. इथे बस. पाय मला कसं होतं. हा, हे सेफ्टीसाठी आहे म्हणजे. काकाला काम नाही बोलवलं रे. मी आली अर्धे बस चला आता घेतो दीदी, हा बाबाला चाय. देऊ चहा? नाही तर राहू दे, मी देते. दे तू बाबाला ती चाय. सरकार हा त्रिशा तू पण घे ना चाय. हो मी थोडा वेळ हा आता हा पिऊ राहिलो आम्ही चहा. मस्त चहा. बस रे. चस. तू कशात पिती कांचन? मी प्लेटमध्ये प्लेट मध्ये पिती? कुठे प्लेट तू? वतायचंच राहिलं. पोतायचं राहिला का? ही कांचनची प्लेट आहे बाई. ती प्लेट मध्ये चाय पिते. चहा घे ना. येऊ दीदी घेते प्लास्टिकच्या याच्यात. सर्वांचे बरोबर कप त्यांना छितून ठेवले. हा हा. कांचन पिती प्लेट मध्ये, तिच्या त्रिशा पिती प्लास्टिकच्या याच्यामध्ये आणि मी पितो या कापामध्ये. हा तुला पण देते भैया. थंड होते ना. माझा बी उद्या असतं तर तुझं बी होते मग. ये मग माझं. चला जाऊ दे. पण कांचन आणि आम्ही दोघं जण सोबतच चाय पिऊ राहिलो आहे का कांचन? नाही मी दोघं सोबत. बर आपण थंड. हा
आणि आलोक आणि त्रिशा हे दोघं जण पितात सोबत. हा बस आहे की नाही कांचन? दुप्पट. हा चाय पिल्यावर सांग मला कसा झाला तो. तुम्ही पिला? हा मी पिला, मला तर चांगला झाला. तू सांग मला कसा झाला. चांगलं झालं. चांगला झाला ना, एकदम मस्त झाला चुलीवरचा चाय. हा एकदम कडक मस्त एकदम.